मानसी, त्याचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. सलीलला खूप आवडतेस तू मानसी. आणि तुझ्यासाठी तो काहीही करेल ह्याची मला खात्री आहे. तो जेव्हा पहिल्यांदा हॉस्पिटलला आला होता ना, तेव्हाच मला हे जाणवलं होतं. नाहीतर का थांबला असता तुझ्यासाठी तो? हे इतकं सोपं नसतं मानसी. आपल्याकडे हे जे घडलंय ना, ते कळल्यानंतर सलीलच्या जागी कुणीही असतं तरी तो लग्न मोडून कधीच गेला असता. पण तो नाही गेला, कारण त्याचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू दिवसभर त्याच्याशी बोलली नाहीयेस आज. तू फक्त त्याचा विचार करत बसलीस आणि तोही तेच करत असणार आहे, मला माहितीये. तू एकदा जरी बोललीस ना त्याच्याशी तरी त्याला फार आनंद होईल मानसी. तू स्वतःला खरंच खूप नशीबवान समजलं पाहिजेस, कारण तुला सलील सारखा समजूतदार लाईफ पार्टनर मिळालाय. मानसी, मी तुला लिहून द्यायला तयार आहे. आज कितीही उशीर झाला ना तरी तो तुला भेटणारच. रिलेशनशिप मध्ये भांडण, गैरसमज ह्या गोष्टी होतच असतात आणि त्यात तुम्ही एकमेकांना नव्याने ओळखताय, सो हे होणारच आहे. पण म्हणून असं गप्प बसून विचार करत बसण्यापेक्षा त्याच्याशी बोल आणि सगळे गैरसमज मिटवून टाक. ते करायला हवंयस. सर, आणखी काय आणू? नाही, नको, थँक्यू. विक्रांत, तो सलील आहे ना? हो. तो असा का निघून गेला? आला का नाही तो भेटायला? काहीतरी गडबड आहे. आपण लगेच निघूया. मी बिल देऊन येतो. जे काय चाललंय तुझं? सकाळपासून मी तुला समजवायचा प्रयत्न करते, तू का पोलिसांसारखी चौकशी करतेयस? मग तू चोरासारखी वागतेसच कशाला? मी काही केलेलं नाहीये. तुझं बोलणं मी ऐकलंय. कशाला ते सलीलशी काहीतरी बोलायला जातेस? काहीतरी बोलत नव्हते मी. मनूच्या काळजीपोटी बोलत होते, जे काय बोलत होते ते. राहू दे तुझी काळजी. मनूच्या काळजीनी बोललीस की मनू बद्दल बोललीस ते मी ऐकलंय. आजी, हे बघ, तू अर्धवट ऐकलं असशील. अजिबात नाही, मी नीट ऐकलंय. एरवी मी ऐकलं नसतं, पण तुझ्या वागण्यानी तू मला तसं करायला भाग पाडलायस. जी, प्लीज प्लीज. मला झोप येते, मी झोपायला चालले. गुड नाईट. नाही, झोप तू, पण मी काय सांगते ते नीट ऐक. त्या दोघांच्या मध्ये पडायला जाऊ नकोस, त्याची काही गरज नाहीये. ऐकलंस ना मी काय म्हटलं ते? त्या दोघांच्या मध्ये पडायचं नाही, मला चालणार नाही. हे थांबलो.
आई प्लीज प्लीज माझं ऐकून घे आई, प्लीज मला जरा शांत राहू दे प्लीज. आई लीव मी अलोन प्लीज. आय एम सॉरी, पण थोड्या वेळा करता प्लीज. मी करीन तुला नंतर कॉल. बाय. हॅलो हॅलो मानसी. अगं माझ्या डोक्यात आत्ता काय चाललंय ना मला स्वतःलाच नाही कळत आहे. म्हणजे मी मी वेगळाच वागतोय असं मला वाटतंय, पण मला माफ कर. हॅलो मानसी, तू ऐकतेस ना? सलील, तुम्ही तुझ्या मागून आम्ही आलो. तू असा का निघून आलास? हा म्हणजे मला वाटलं की तुम्ही काहीतरी महत्वाचं बोलत असाल म्हणून मी. महत्वाचंच होतं आणि ते तुझ्याविषयीच. माझ्याविषयी काय? आज निर्मला आत्या खूप रागावल्या मानसीला आणि त्या रागावत असतानाच तुझ्या आईचे फोन येत होते, सो मानसी रिसीव्ह नाही करू शकली आणि त्यामुळे तुझी आई तिच्यावर रागावली आणि त्यामुळे मानसी जरा रडवेली झाली होती. सो मी तिला म्हणालो की आपण सलीलला भेटू, त्याला सांगूया, तो समजून घेईल सगळं. हो मग आम्ही कॅफेमध्ये बसलो होतो आणि तिथे तुला बोलावणार होतो, पण तुझी आई रागावली ह्याचं हिला फारच वाईट वाटलं आणि ती रडायलाच लागली. मग मी तिची समजूत काढली आणि तिने तुला फोन करेपर्यंत तू तिथून निघून गेला होतास. हो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण तू आम्हाला जॉईन का नाही झालास? सॉरी. खरं सांगायचं विक्रांत, तर मी उगाच कुणाचं तरी काहीतरी ऐकून डोक्यात काहीतरी वेगळा विचार घेऊन बसलो होतो आणि माझं चुकलं. मी माझ्या स्वतःच्या मनाचं ऐकायला पाहिजे होतं, कारण माझं मन मला नेहमी खरं सांगतं. झालं असं की मी तिथे आलो आणि तुला मानसीशी बोलताना पाहिलं. ती रडत होती आणि मला काय वाटलं देव जाणे, पण माझ्या डोक्यात थोडा गोंधळ झाला आणि मी आय एम सॉरी, पण मी तिथून निघून आलो. सलील प्लीज, तू काही गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ, मी आणि मानसी कॅफेमध्ये बसलो होतो कारण तुला तिथे बोलावून तुझ्याशी बोलायचं होतं आम्हाला. सो आणि ती एकटी होती, सो तिला कंपनी द्यायची म्हणून मी तिथे थांबलो होतो. तू प्लीज काही गैरसमज करून घेऊ नकोस. काही तुझ्या मनात काही गैरसमज नाही आहेत ना? अरे नाही, खरंच नाही. उलट आता मला खूप तू गिल्टी वाटून घेऊ नकोस. ओके, कुणालाही असं वाटू शकतं. बरं, मी निघतो आता. तुम्ही दोघं बोला. तुमच्या बाईसाहेब तुम्हाला सुपूर्द करून जातोय. बाय बाय बाय. बाय. आय एम सॉरी मानसी. माझं आज जरा चुकलं, मला माफ कर. तू का सॉरी म्हणतोय? अरे सॉरी हा शब्द तुझ्या डिक्शनरीतच नाहीये, राईट? आय नो, पण आज त्या शब्दाची खूप गरज वाटतेय मला. सोड. तू बरी आहेस ना? मी बरी आहे, पण
आई अजूनही रागावल्या आहेत ना माझ्यावर. तू तिची चिंता करू नको, मी तिला समजवेन. मी ना तुला खरंच सांगू शकत नाही मला किती त्रास होत होता त्यांचा फोन कट करताना. इलाजच नव्हता कारण समोर. निर्मला आत्या होत्या. तुला कसं माहिती? मला माहिती आहे की तू निर्मला आत्यालाच एवढी घाबरतेस. हो रे. आणि काय ना, आधीच माझ्या हातून एक चूक घडली होती. त्यात मी आईंचा फोन अटेंड केला असता तर निर्मला आत्या अजून चिडल्या होत्या. मला इतकं टेन्शन आलं होतं ना. मी खरंच तुला सांगू शकत नाही, माझी इतकी कोंडी झाली होती की. पुरे पुरे झालंय आता ते. तू प्लीज या सगळ्यातनं बाहेर येशील का? हा, जरा वेगळा विचार कर. आपण एक काम करूयात, मला आत्ता तुझ्या बरोबर कॉफी प्यावीशी वाटते. चल तू प्लीज आता घड्याळ पाहू नकोस, कारण आता मला घड्याळ दिसणारही नाही, मला ते कळणार नाही. तू प्लीज माझ्यासोबत चल. पण आता उशीर नाही होणार का? नसे आत्ता भेटलोय आपण, लगेच उशीर कसा होईल? तसं नाही रे. कसं आहे ना, मला घरी जायचंय कारण ईशाजवळ आजी आजोबा आहेत. नाही रे, काय आता तिची झोपेची वेळ आहे आणि झोप आली की ती रडायला लागते. माझ्याशिवाय ती झोपतही नाही. आणि कधी कधी ती आजी आजोबांनाही ऐकत नाही. बिचारे खेळवून खेळवून दमतात रे. अगं मग तिची आई मोनिका आहे ना. तुला माहिती आहे ना सलील. आपण एक काम करूयात का, पटकन जाऊयात, कॉफी पिऊयात आणि पटकन परत येऊयात. प्लीज, मला आता मला तुझ्या बरोबर कॉफी प्यायची बस. आय नो, पण प्लीज. आपण सलील आज खरंच नको. घरातली सगळी कामं अडली आहेत आणि आजी आजोबा वाट बघत असतील माझी. मला नंतर जाऊन सगळं आवरावंही लागणार आहे. सगळ्याच गोष्टींना उशीर होईल. सो प्लीज अंडरस्टँड. ठीक आहे. बस बस, मला पटतंय तुझं म्हणणं. आई काय बोलतेस तू? नानू म्हणतो ते सगळं चुकीचं नाही. मानसीच्या बाबतीत थोडा विचार करावा लागेल. आणि तो काय असं चुकीचं बोलत नाहीये, कळलं का? आई असं कसं बोलू शकतेस तू? मोनिका अशी वागली म्हणून मानसी अशी वागेल हा पूर्वग्रह झाला. दोघी वेगळे आहेत, व्यक्ती म्हणून सुद्धा आणि नात्याने सुद्धा. मोनिका विक्रांतची बायको आहे आणि मानसी नुसती मेवणी नाही. इतक्या दिवसात या घरातलीच एक व्यक्ती झाली ना ती. हे तुम्ही मानत असाल, पण मी मानणार नाही. मी तिला या घरातली कधीच मानत नाही. ती फक्त मोनिकाची बहीण आहे, त्याची मेहुणी आहे आणि हॉस्पिटलमध्ये काम करणारी त्याची एक सहकारी आहे, एवढंच मी मानतो. नानू मामा असं कसं म्हणू शकतोस तू? आई ती वेळोवेळी आपल्याशी किती चांगली वागली हे तुमच्या लक्षात कसं येत नाहीये? अरे नात्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी आहे की नाही? त्या मैत्रिणीला तुम्ही काय मानता की नाही? दादा, प्रश्न आक्षेप असण्याचा नाही. प्रश्न असा आहे की भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा. जर का नव्याने सुरुवात करायची असेल तर मला असं वाटतं जुनं सगळंच विसरायला हवं. कोण तू बोलतोस हे? तू? दादा, काहीतरी एक निर्णय घ्यायलाच हवा ना. म्हणजे जर का संबंध ठेवायचा असेल तर ठेवायचे किंवा तोडायचे. आणि जर का विक्रांत मोनिकाशी संबंध तोडणार असेल तर आपण इतरांशी संबंध ठेवण्यात काय अर्थ? म्हणजे तुम्ही नानू मामाच्या बाजूच आहेस, तुला हे सगळं पटतंय? दादा, मला गुंता वाढवायचा नाही. आणि मोनिकाने हे जे काही करून ठेवलंय, हा सगळा जो काही गुंता आहे तो लांबच राहिलेला बरा. मलाही नानूचं पटतं ना, तर त्यामुळेच. मानसी चांगली आहे, पण कसं आहे, डॉक्टरकडे माणूस जातो ना, तेव्हा डॉक्टर काय करतात?
पेशंटला कुठला रोग झाला त्याचं मूळ शोधून काढतात. त्याच्यामुळे सगळा रोग बरा होतो आणि मगच म्हणतात औषधाचा फायदा झाला. तसंच मोनिका नावाचा रोग जर बरा करायचा असेल तर सगळी कारणं नष्ट करावी लागतील. अगदी बरोबर आहे. एक नातं संपवलं की त्याच्याबरोबर आलेली सगळी नाती ही संपवायलाच हवीत, नाहीतर काय उपयोग आहे? अरे बोल्याबरोबर सुक जळतं रे बाबा. पण आपल्याला जर नवीन नाती जोडायची असतील तर जुनी तोडावीच लागतात. मला हे नाही पटत आहे. मी सगळ्यांना सांगतो मला हे पटत नाहीये. तुला हल्ली आमचं काय पटतं रे? आमचं सगळं चुकीचं आहे ना. हे बघा, मला तसं नाही म्हणायचंय, पण आपण एकाचा राग दुसऱ्यावर काढतो का? ते बरोबर आहे का? गुन्हा कुणीतरी एकाने केलाय, त्याची शिक्षा भलत्याच कुणाला तरी द्यायचं, हे मला पटत नाही. विक्रांत त्यामागचा उद्देश समजून घे ना. काका मला सांग, आता क्लासमध्ये जर एखाद्या मुलाने कॉपी केली तर त्याच्या शेजारी बसलेल्या मुलानेही कॉपी केली असणार असं समजून तू त्याला शिक्षा करतोस का? एखादा मुलगा कधीच होमवर्क करत नाहीये म्हणून त्याचा सख्खा भाऊही तसाच असणार आहे असं मानतोस का तू? मग मोनिका सारखंच मानसीही वागेल असं समजून तिला का तोडायचं आपण? कारण आता आम्हाला विषयाची परीक्षा घ्यायची नाहीये. विसर त्या दोघी बहिणींना. आज झालं आता. आपला आणि त्यांचा हा इतकाच संबंध असणार होता. झाला, संपवा तो आता. नानू मामा, ते इतकं सोपं नाहीये, निदान माझ्यासाठी तरी. मग घरात येणाऱ्या नव्या मुलीसाठी सगळं हे तू कठीण करून ठेवणार आहेस का? उद्या नवी बायको घरात आल्यानंतर या मानसीबद्दल काय सांगणार आहेस तू? कोण आहे म्हणून? तिनं तुला विचारलं की बहिणीचा घटस्फोट होऊन सुद्धा ती या घरात कशी? तर काय सांगणार आहेस तिला तू? सांग ना. नाही, मी स्पष्टच बोलतोय. नवी बायको? नानू मामा, तुम्हाला कळतंय ना तुम्ही काय बोलताय ते? अरे न कळण्यासारखं मी काही बोललेलोच नाहीये. मग मी सुद्धा सगळ्यांना कळेल असंच बोलतो. दुसरं लग्न करणं वगैरे ह्या सगळ्याच्या खूप पलीकडे गेलोय मी नानू. संसार आणि संगोपन हे जर ऑप्शन्स असतील ना माझ्या पुढे तर संगोपन हा पर्याय मी कधीच निवडलाय. आणि तो लपवला नाहीये तुमच्यापासून, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. मी ईशाला सांभाळणार आहे आणि तो निर्णय मी ऑलरेडी घेतलाय. हे किती वेळा सांगायचंय मी? विक्रांत, तू अजून तेच डोक्यात घेऊन बसलायस? आपण त्याला सांगायचा जो प्रयत्न करतोय ना ते ऐकूनच घेत नाहीये, अडून बसलाय तो. नाही माई, तू काळजी करू नकोस अजिबात. मी बघतो काय करायचं ते. एक मिनिट, तुम्ही असे हमरी तुमरीवर येऊ नका. जरा शांत डोक्याने दमाने धीराने घ्या सगळं, बस एवढंच मला म्हणायचं. नाही, दमानं घ्यायला अजिबात वेळ नाहीये आपल्याकडे. या अशाच गोष्टी थराला जातात आणि मग दम घ्यायला लागतो. मग तुम्हा सगळ्यांना मी परत एकदा सांगतो, मी ईशाला सांभाळायचा आणि तिला मुलगी मानायचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे लग्न संसार या गोष्टींना माझ्या आयुष्यात थारा नाही. आणि जर लग्न होणारच नसेल तर कुणाला का आणि काय खटके ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सगळे शोधा.